लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी सोमवार दिनांक 15 सप्टेंबरसाठी आता आलेली आहे। आताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम यांनी आता एक मीटिंग घेतली आणि यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये उद्या सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय आत्ताच 5 मिनिटांपूर्वी झालेला आहे। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये देण्यासाठी लेट झाला त्यासाठी माफ करा लाडक्या बहिणींनो, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच म्हणलेलं आहे। महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री यांना आता ही एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर देऊन टाकल्या। त्यामुळे आता जर तुमच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर सोमवारी उद्या दुपारी 3 वाजल्यापासून तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। बँकेच्या खात्यावरती आता या 8 जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आता तुम्हाला शब्द दिला आहे। जसं तुम्हाला दुपारपासून ऑगस्ट महिन्याचे त्या दिवशी 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आले, तुम्हाला तशाच प्रकारचा मेसेज सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आता या 8 जिल्ह्यामध्ये आता सोडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर या ठिकाणी अर्थ विभागाला दिल्याचं आता पाहायला मिळत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता परत एकदा तुम्हाला सोमवार या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींनी आता त्या ठिकाणी अपेक्षा धरली होती, त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा 2 हप्ते एकत्र येतील अशी अपेक्षा धरली होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त 1500 रुपये ऑगस्टचे सोडले होते। परंतु आता खरोखर त्या ठिकाणी सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून लाडक्या बहिणी आता डबल खुश झाल्याचं आता पाहायला मिळणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्या, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची ऑर्डर प्रत्येक खात्याला आता मानावीच लागत असते। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 8 जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा 15वा म्हणजे सप्टेंबरचा हप्ता जमा करण्यात या ठिकाणी येणार आहे। आता बघा, त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगितलं जातंय की आता 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींनी घेतला आहे फक्त त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून जमा होईल असं एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय। त्याचं कारण म्हणजे ऑगस्टचा जो मागचा हप्ता तुम्हाला आत्ताच मिळालाय तर तो अनेक बहिणींना आता साईटला काढून अपात्र करून त्या ठिकाणी तुम्हाला मिळालाय। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँकेत मिळाले आहेत त्यांना इथून पुढील 5 वर्षापर्यंत अजिबात पात्रता कोणतीही लावला जाणार नाही, कोणाला सुद्धा त्या ठिकाणी अपात्र केलं जाणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता ही ऑर्डर त्या ठिकाणी महिला व बालविकास खात्याला सांगितल्या। फक्त आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलाय त्यांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपयाचा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून आता उद्या सोमवारी दुपारी 3 वाजता तुमच्या बँकेच्या खात्यावरती येईल असं या ठिकाणी सांगितलंय। परंतु यामध्ये एक अट राहील, ती म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेमध्ये आला असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तरच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी आता उद्या सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही डबल खुश होणार आहे, कारण नुकताच ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिलाय। ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही त्यांना सुद्धा हप्ता मिळणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी आलाय का बघा। तुमच्या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, कारण तुमच्या 8 जिल्ह्यामध्ये आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील आता सोडण्यात येणार आहे। आता बघा, उद्या सोमवार आहे, 15 सप्टेंबर आहे, दुपारी 3 वाजल्यापासून तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे, ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेत आहे, ज्या लाडक्या बहिणींचं खातं त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत आहे, अशा सर्व सरकारी बँकेमध्ये हा हप्ता त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सोडला जाणार आहे। आता बघा, या ठिकाणी कोणकोणते 8 जिल्हे आहेत लगेच तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आता सर्व त्या ठिकाणी अपात्र यादी पात्र यादी सर्व चेक करून झाल्या। त्यामुळे त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लेट दिलेला आहे आणि हे लेट देण्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय की पात्रता बहिणींची चेक केली, अपात्र ज्या महिला होत्या त्यांना बाजूला काढून ज्या गोरगरीब आणि गरजू महिला होत्या
त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता पाठवलाय आणि ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता पाठवलाय त्यांना पुढील 5 वर्षापर्यंत अजिबात त्यांना बाहेर काढलं जाणार नाही। त्यांच्याच खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होतील असे या ठिकाणी सांगण्यात आले। आता तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये आता 8 जिल्हे निवडण्यात आलेत बघा, उद्या सोमवार आहे, त्या ठिकाणी 15 सप्टेंबर आहे आणि या दिवशी दुपारी 3 वाजल्यापासून हप्ता या ठिकाणी सप्टेंबरचा वितरण होणार आहे। 8 जिल्हे सांगण्यात आलेत। यामध्ये बघा कोणकोणते जिल्हे आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लगेच तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिला जिल्हा सांगितलाय तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे, मोठा जिल्हा आहे, तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। आता बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2,95,000 लाडक्या बहिणींनी आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांनी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती घेतलेला आहे। त्या सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळेल असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जवळपास 1,10,000 लाडक्या बहिणी आता अपात्र करून ज्या गोरगरीब आहेत, ज्या गरजू आहेत, ज्या खरंच त्या ठिकाणी आता राबून खातात, काम करून खातात, त्या खऱ्याखुऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडला होता। त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून सोडण्यात येईल असं एकनाथ शिंदे साहेबांनी पहिला जिल्हा या ठिकाणी आता महत्त्वाचा यादीमध्ये सांगितलं आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते परफेक्ट बोलतात आणि ते करून दाखवतात। जशा प्रकारे तुम्हाला आतापर्यंत 14 हप्त्याचे महिन्याला 1500 रुपये त्यांनी सोडलेत, कारण ते लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगितलंय जोपर्यंत तुमचा भाव आहे तोपर्यंत लाडकी बहिणी त्या ठिकाणी खुश होणार। महिन्याला 1500 रुपये त्यांना येणार, म्हणजे जोपर्यंत त्यांना तुम्ही निवडून देता तोपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे येत असतात असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। आणि तशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे हप्ते जमा केले आहेत, त्यांनाच या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, खरोखर त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींना आजपर्यंत बातम्या येत होत्या की आज हप्ता येईल, उद्या हप्ता होईल, त्यामुळे लाडक्या बहिणी पण वैतागल्या होत्या। त्यांना खरोखर हप्ता कधी येईल हे ठामपणे कोण सांगत नव्हतं, परंतु ही यादी जी आहे तर ती एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी पाठवल्या। त्यामुळे पहिला जिल्हा तुमच्या लक्षात आला बघा, यवतमाळ जिल्हा। आता त्यानंतर बघा आता दुसरा 2 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय जो सोलापूर जिल्हा आहे। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये खळबळ उठली होती, अफवा उठली होती की लाडक्या बहिणी अपात्र होणार, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले कोणत्याही लाडक्या बहिणींना अजिबात कधीच अपात्र केलं जाणार नाही, कारण त्याच लाडक्या बहिणीमुळे आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो आहोत, त्यांनी आम्हाला मतदान केले, त्यामुळे कोणालाही अपात्र केलं जाणार नाही। सरसकट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती महिन्याला त्या ठिकाणी 1500 रुपये पोहोचवले जातील असं त्यांनी सांगितलं। आणि बघा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। आता तुम्हाला 2 जिल्हे सांगितले, अजून असे तुम्हाला त्या ठिकाणी 6 जिल्हे सांगणार आहे, कारण फक्त 8 जिल्हे सोमवारसाठी निवडलेत। तुमचा जिल्हा यामध्ये असणं गरजेचं आहे, त्यामुळं तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, कारण मागची वेळी जे 8 जिल्हे त्या ठिकाणी सांगितले होते म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्या दिवशी आला त्या दिवशीच एकनाथ शिंदे साहेबांनी 8 जिल्हे सांगितले होते। त्या 8 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता टोटल 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा झाले। काही तांत्रिक अडचण होती त्यामुळे फक्त 1500 रुपये सोडले। आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा देखील त्या ठिकाणी हप्ता दिला होता, त्याच बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे हप्ते देखील जमा करण्यात येणार आहेत। 2 जिल्हे आतापर्यंत आपण सांगितले, आता तिसरा जिल्हा या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करताय। तर बघा 3 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे अकोला जिल्हा। यामध्ये जवळपास 2,46,000 लाडक्या बहिणी आता ऑगस्ट महिन्यासाठी पात्र ठरल्या होत्या, त्यांच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे पैसे आता त्या ठिकाणी आता पोहोचणार आहेत। कधी पोहोचणार आहेत तर सोमवारी दिनांक 3 वाजता दुपारी आता या ठिकाणी पैशांचं वितरण यांच्या बँकेच्या खात्यावरती आता 3 नंबरचा जिल्हा निवडण्यात आलाय, तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे जिल्हा, त्या ठिकाणी अकोला जिल्हा। या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हे पैसे जमा करण्यात येणार आहेत। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे या जिल्ह्यांची लिस्ट अत्यंत महत्त्वाची आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 5 वर्षापर्यंत अजिबात अपात्र केलं जाणार नाही। बघा आता 5 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय। बघा आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आहे 5 नंबरचा जिल्हा, तो म्हणजे जालना जिल्हा। आता बघा जालना जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात
त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल तर सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी ही डबल खुशखबरी आहे, कारण नुकताच त्यांना ऑगस्ट महिन्याचे त्या ठिकाणी 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले आहेत। त्यांच्याच खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। तुमचा सुद्धा जिल्हा पुढे असणारच आहे, त्यामुळे इथून पुढे आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सातारा जिल्हा। आता बघा सातारा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जर बघायला गेली तर 1,80,000 लाडक्या बहिणी आता त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्यासाठी पात्र ठरल्या होत्या। त्या सर्व 1,80,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे देखील हप्ते वितरण करण्यासाठी आता मान्यता दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी आता डबल खुश झाल्याच्या पाहायला मिळणार आहेत। त्या ठिकाणी सोमवार लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आता बघा पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा। आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास बघा या ठिकाणी 2,86,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळते। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जशा प्रकारे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झाले तशा प्रकारे सप्टेंबरचे देखील 1500 रुपये जमा करण्यात येतील। त्या ठिकाणी सोशल मीडियावर अनेक बातम्या पसरलेल्या असतात की आज येईल हप्ता, उद्या येईल हप्ता। तर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले यावरती तुम्ही आता अफवावर विश्वास ठेवू नका। ज्यावेळी लाडकी बहीण योजनेचा GR निघतो तर त्यावेळीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येत असतात। त्यामुळे कोणी सुद्धा अफवावर विश्वास ठेवू नका। कोणत्याही लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार नाही। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना पात्र करून त्यांच्या खात्यावरती महिन्याच्या महिन्याला त्यांच्या हक्काचे 1500 रुपये पोहोचवले जातील। त्यामुळे अजून तुम्हाला 4 ते 5 जिल्हे यामध्ये बाकी आहेत। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? तुम्ही सर्वांनी आता लक्षपूर्वक त्या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सर्वात मोठा जिल्हा लाडक्या बहिणींसाठी निवडण्यात आलाय तो म्हणजे बघा आता बीड आणि जालना। आता बीड आणि जालना या जिल्ह्यामध्ये जर लाडकी बहीण तुम्ही असाल आणि हप्ता जर घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुमच्या सुद्धा खात्यावरती आता एकनाथ शिंदे साहेबांनी आता सोमवार दिनांक 3 वाजल्यापासून त्या ठिकाणी सप्टेंबरचे हप्ते देखील आता वितरण करण्यास मान्यता दिल्या। जशा प्रकारे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा झाले तशाच प्रकारे तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे देखील आता तुम्हाला पैसे जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा सुद्धा पुढे असणार आहे। आता बघा पुढचा जिल्हा सांगत आहे तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड आणि लातूर। बघा एकदम जवळपासचे जिल्हे आहेत। या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी जर विचार केला तर 5.5 लाख लाडक्या बहिणी दोन्ही जिल्ह्यांच्या मिळून आता या ठिकाणी पात्र ठरले आहेत। म्हणजेच आता नांदेड आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यांचे मिळून 5.5 लाखांच्या वरती लाडक्या बहिणी यांनी ऑगस्ट महिन्याचे हप्ते त्या ठिकाणी घेतले होते। फक्त त्यांच्याच बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे हप्ते या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी होती। नक्कीच तुम्हाला सप्टेंबर देखील हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।